दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज देशभरामध्ये सगळीकडे थरावर थर रचले जात आहेत आणि थरावर थर रचून ती दहीहंडी फोडण्यासाठी सगळे अगदी सज्ज झालेले आहेत. यामध्ये सांघिक भावना तर दिसतेच, पण त्याचबरोबर एकमेकाला आधार देत दुसऱ्याला आपल्या खांद्यावर घेऊन त्याने वरती जावं, त्याने यशाची शिखरं पार करावी असं प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणूनच सगळे हात जर एखाद्याचा तोल गेला तर सरसावण्यासाठी एकत्रितपणे पुढे होतात आणि त्यांना झेललं जातं. किती छान, किती सांघिक भावनांचा हा खेळ. एकत्र कुटुंब आणि त्याचबरोबर अनेक परिवार एकत्र राहतात. मग कधी सोसायटीत असतात तर कधी एखाद्या घरात असतात. हे सगळं अनुभवतो आपण होम मिनिस्टरच्या प्रत्येक भागामध्ये. आता आपण आहोत श्रीजी विला पाचपाकाडी ठाणे पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या गायत्री आनंद ठाकूर या वहिनींना भेटणार आहोत. आपण ठाकूर कुटुंबाने कृष्ण जन्म कसा साजरा केला ते सुद्धा बघूया. आणि आता सुरुवात करूया गोकुळाष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या गप्पांना. ओ हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा. मिस्टर काय करतात? तो बँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरी करतो. अशीच मेंटेन केली का? हो केली. आम्ही एक फ्रेंड्स झालो त्या वेळेपासून. रिलेशनशिप तेव्हापासून मला रिलेशनशिपची फार आवड होती. मग पुढे तुम्ही ऐरोलीच्या, तुम्ही ठाण्याचे, मग काय टोल नाक्यावरती भेट झाली. मग एक काम करा, आता हिची जेव्हा मंगळागौर येईल तेव्हा तूच हिची वेणी स्वतःच्या हाताने घाल. ओके फाईन, मला आवडेल. ती चिडली ना की जेवण सॉलिड स्पायसी बनवते. म्हणजे बोलत नाही काही, जेवण सॉलिड स्पायसी बनवते. हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. ओ हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. खेळवा लाडानं गाग बायानो. गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणा सयानो. नाव ठेवा नवसात हा राजा देखणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जो जवा जो जवा. नमस्कार 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 नमस्कार. वेलकम सर. थँक्यू 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 थँक्यू. नमस्कार, शुभेच्छा. स्वागत आहे आपलं श्रीजी विलेमध्ये. धन्यवाद. आता तुम्ही उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. आनंदचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास. ही राधा बघा किती गोडगोड आहे. हा द्या ओळख. अरे कृष्ण भगवान साक्षात नमस्कार करतो बाबा दोघांना. किती गोड किती गोड. छान छान. वा वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझ्या सासूबाई. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. हे माझे पप्पा. बर. हे माझी मम्मी. नमस्कार. आणि ही आमची ताई. नमस्कार. आणि हा माझा भाऊ. नमस्कार. आणि हे सगळे. आणि हा आमचा श्रीजी विले परिवार. नमस्कार नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना.
नमस्कार. माहेर कुठलं? ऐरोली. मग कोण कोण असतं माहेरी? माहेरी माझे आई वडील आणि भाऊ. आणि मग तुम्ही किती भावंड? मी, माझा एक भाऊ आणि मी, आम्ही दोघं भावंड. दोघे. तुम्ही मोठ्या? नाही, भाऊ मोठा, मी छोटी. आणि बाबा काय करायचे? बाबा माझे व्हाईस प्रेसिडेंट ह्युमन रिसोर्सेस ग्रुप 4 सिक्युरिटीज नावाची एक कंपनी आहे, सिक्युरिटी गार्ड्सची. तिकडे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून गेली 6 वर्ष काम करतायत आता. आई? आई माझी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. ती आधी ऐरोलीमध्येच प्रॅक्टिस करायची, पण फॅमिली आमची थोडी हे होती, आजी आजोबा वगैरे घरी होते, तर त्यांचे देखभाल करण्यात मग तिने प्रॅक्टिस तिची थोड्या दिवसांनी बंद केली. पण आता ती असं हाऊस म्हणून कधी जर तिला असं वाटलं, कुणी गरजू आलं तर ती त्यांना मेडिकेशन करते. मिस्टर काय करतात? तो बँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरी करतो. अच्छा, म्हणजे त्यांना रिलेशनशिप मेंटेन करायला आवडते. हां. अशीच मेंटेन केली का? हो, केली. बोलवा त्यांना. आनंद. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आनंद. येस. छान. वेलकम. रिलेशनशिप मॅनेजर काहीतरी असं म्हणाल्या त्या. येस सर. हा, म्हणजे असं रिलेशन म्हणजे काय असतं? तुम्ही कुठल्या कुठल्या बाबतीत रिलेशन? आधी मला ना याच्या रिलेशन बद्दल सांगा. सर, कृष्णाबद्दल सांगायचं तर आम्ही दरवर्षी आमच्या घरी कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करतो. अरे वा. आणि दिस इयर बिंग अ स्पेशल इयर, वी जस्ट गॉट मॅरिड. आताच आमचं मे महिन्यात लग्न झालं. म्हणजे तुम्ही इथे या घरात आल्यानंतरचा पहिला आहे हा. पहिला आणि कृष्ण तो जन्म. खूप स्पेशल झाला. अरे वा 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 वा. बरं, मला तुम्हाला आता विचारायचंय दोघांनाही. तुम्ही ऐरोलीच्या, तुम्ही ठाण्याचे, मग काय टोल नाक्यावरती भेट झाली? आमची ओळख तशी कॉलेजमध्ये 2004 साली झाली. बरं. आणि हे कुठलं कॉलेज? जोशी बेडेकर कॉलेज. मी त्यावेळेला 11वीत होती आणि हा टीवायला होता, तर हा पासआउट झाला. आणि त्याच्यानंतर मग माझं रेग्युलर एज्युकेशन तिकडे सुरू झालं. मग नंतर आमच्या फॅमिलीज खूप चांगले फ्रेंड्स झाले. असे कसे काय झाले? आमचे फ्रेंड्स होते, म्हणजे आम्ही दोघं फ्रेंड्स होतो, मग आमच्या फॅमिलीज पण फ्रेंड्स झाल्या. पण कशा काय झाल्या? ते तर आम्ही दोघं विचार. फ्रेंड होतो म्हणून दरवर्षी अरे गणपतीला पण तो येणं. टिवायला, तुम्ही पहिल्या वर्षाला कसं काय ते? सर नाही, मी जस्ट तुम्हाला सांगतो हा, कसं. सांगा, आमची सांगा. एक पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होती. हा. ठीक आहे, त्या कॉन्टेस्टमध्ये मी पण पार्टिसिपेट केलं आणि तिने पण पार्टिसिपेट केलं. सो जर काय तुम्ही तिकडे बघाल मुंबई टाइम्स, हा, हा. तर ते मी ती कॉन्टेस्ट जिंकलेलो. त्यांच्यानंतर ही पण त्या कॉन्टेस्टमध्ये होती आणि मला ही म्हणजे तेव्हापासून एक फ्रेंड म्हणून आय थॉट की काय आय थॉट काय? ही हा? मला म्हणजे ती फ्रेंड म्हणून आय थॉट वगैरे अडकायला लागले शब्द तुमचे लगेच. बोला बोला. हा. की मला एक चांगली मैत्रीण म्हणून ती आवडू लागली. आवडू मग, लागली. म्हणजे आम्ही एक फ्रेंड्स झालो त्या हा. वेळेपासून. वी स्टार्टेड इंटरॅक्टिंग. रिलेशनशिप. तेव्हापासून मला रिलेशनशिपची फार आवड होती. हा, मग पुढे? मग मी तिच्या घरी दरवर्षी गणपतीला जायचो, ती माझ्या घरी दरवर्षी यायची. मग तुम्ही गणपतीची जास्त वाट बघायची? येस, गणपतीची दरवर्षी तो गणपतीला नेहमी यायचा. मग नंतर कसं झालं की ह्याचं MBA झालं, माझं MBA झालं आणि प्रॉपर तो मुली बघायला लागला, मी पण मुलं बघायला लागली. आणि मग एक दिवशी एका कॉमन फ्रेंडच्या साखरपुड्याला आम्ही भेटलो. हा. आणि त्यावेळेला मग त्याच्यानंतर आमचं इंटरॅक्शन खूप वाढलं. आणि मग त्याच्यानंतर मग वी थॉट की आपण एकमेकांना एवढे चांगले ओळखतो, मग आपणच का पुढे विचार नाही करायचा, असं आम्ही दोघांनी म्युच्युअली विचार केला. आणि मग नंतर फर्स्ट टाइम जेव्हा आमची फॅमिली भेटली तेव्हा साखरपुड्याची तारीखच ठरली गेली. पण घरी तुम्ही लगेच सांगून टाकलं दोघांना? लगेचच. साधारण हे 2004 पासून किती वर्ष मॅनेज केलं तुम्ही? मॅनेज तसं आम्हाला करावंच लागलं नाही, कारण की आम्ही रेग्युलर असे फ्रेंड्स होतो जे आम्ही म्हणजे ग्रुपमध्ये. 4 आणि मग 13 बरोबर की नाही? पहिली ओळख तुमची 2004. हो. त्याच्यानंतर 13. 13. म्हणजे साधारण किती वर्ष झाली? 7-8 वर्ष. 8 वर्ष. हा, 8 वर्ष तुम्ही ही रिलेशनशिप मेंटेन केली, हो की नाही? मग कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गणपतीला जा. गणपतीला नित्यनेमाने आम्ही भेटायचो. नित्यनेमाने, हो की नाही? गणपतीला भेटायच्या त्या. आणि अशा तऱ्हेने त्यांनी ती रिलेशनशिप मेंटेन केली आणि मग त्याच्यात दर्शन घेता घेता कधी पती झाले हे कळलंच नाही त्यांना, हो ना? हो. मग प्रत्यक्षात प्रपोज वगैरे असं काही केलंच नाही का? नाही, ऍक्च्युली तसं काही झालंच नाही. म्हणजे आमचं जे बोलणं झालं ते डायरेक्ट लग्न करायचं असंच झालं. नाही, पण मला सांगा की समजा आता इकडे कोणी मंडळी नाहीयेत, आम्ही नाही आहोत, सगळीकडे दहीहंडी सुरू आहे, तुम्ही दोघे आता तलावपाळीच्या कठड्यावर बसलेले आहात आणि आज एकमेकांना प्रपोज करायचं असं ठरवलं, तर कसं प्रपोज तुम्ही कराल? गायत्री, यू आर दी ओनली वन. आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी एकाच मुलीवर प्रेम केलं आणि ती तू आहेस. वी ऑलरेडी मॅरिड, बट जस्ट बी विथ मी फॉर एव्हर. क्या बात आहे, वा वा. आणि तुम्ही काय याच्यावरती उत्तर तुमचं? सर ऍक्सेप्ट केलं त्यांनी. नाही नाही, ते ठीक आहे, पण ते काय ते कुरिअरवाला पण पत्र घेऊन आला की आपण घेतो. हा, काय
कुठे आहे फ्लॉवर पॉट वगैरे असं काय? थँक्यू व्हेरी मच. हां. आणि एवढा स्लो एवढा थोडक्यात बातम्या द्या. बोला बोला. हां आणि हां. आणि काय? चल आता पाणीपुरी खायला जाऊया. मग काय पुढचं काय? येऊ द्या ना काही ते. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर लाईफ पार्टनर. अरे वा वा, क्या बात आहे. मला तर ना आज एक दुजे केले चित्रपट बघतोय असंच वाटायला लागले, किंवा हम आपके है कौन वगैरे. पण छान, असेच आनंदी राहा, हसत राहा. हां. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि समोर आता 8 वस्तू इथे येणार आहेत. या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. या 8 वस्तू समोर आहेत. आता कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा तुम्ही ठरवा. एक कीबोर्ड. उचला, लगेच उचलायचं. 100 रुपये. गेले. 100 रुपये. चला, आणखी 3 संधी आहेत. घ्या घड्याळ, उचला. 1000 रुपये. 1000 रुपये. 1100 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. रुमाल. विचार करा आणि निर्णय घ्या, काही करू नका. तोच रुमाल नाही तर घाम पुसायला उपयोग असतो. बघा चुकलं. 500. 1600 रुपये. 3 संधी संपल्या. आता एकच संधी शिल्लक आहे. किंवा मी काय म्हणतो, म्हणजे तुम्ही ठरवण्यापूर्वी नाही तर लहानपणीचं 10, 20, 30 असं करून करा पाहिजे तर. बघा काय काय होतं इथे. समजा आपण मोजूया. 10, ना 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. बेस्ट. मला काय हो, माझ्यावर नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा. नाही, हा नियतीचाच निर्णय ठरेल. भगवान. आता असाच बसणार होतो नाही. पण छान. चला, कृष्ण भगवान आपल्या आशीर्वादानं हा घर, या घरामध्ये हा खेळ रंगतो आहे. आणि तुमची कृपादृष्टी या घरावर नेहमी राहू दे. जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते, आणि काही कारणास्तव जे आता उपस्थित नाहीत ते. थोडक्यात सगळ्यांच्या घरात सुख आणि आनंद नांदू दे एवढंच मागणं करतो. हे 1000 किती 500, 601 रुपयाचं हे बक्षीसही देतो. नमस्कार. आणि आता प्रत्येकाने आपापले आरोप जे काही आपल्याला करायचे आहेत ते करू शकता. आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. येस सर. नक्की. ॲज ऑलवेज. बरं, आता काय बघतो आम्ही काय. सासूबाई, पहिला आरोप. माझा असा आरोप आहे की माझे स्वतःचे केस तसे कम्पॅरेटिव्हली कमी आहेत आणि मला केस भयंकर आवडतात. तिचे केस मला खूप आवडतात. तर माझी अशी इच्छा आहे कधीतरी हिने छान वेणी घालावी, छान गजरे लावावे, पण तिला तर नाही आवडत बहुतेक. तर ही माझी तक्रार आहे. या तक्रारीला आई हेच उत्तर आहे की तुला जर काय असं वाटत होतं तर तूच तिला सांगायचं आणि तूच तिची वेणी बांधायची. सांगितलं तिला. जास्त आवडलं पण असतं. मी सांगितलं तिला गायत्री वेणी घालतेस का, गजरा लावतेस का. आता परवाच मंगळागौरीला जाताना मी तिला बोलले होते. मग आई एक काम कर, आता हिची जेव्हा मंगळागौरी येईल तेव्हा तूच हिची वेणी स्वतःच्या हाताने घाल. ओके फाईन, मला आवडेल. मला तिला बघायची ऍक्च्युअल तशा रूपामध्ये एकदा. संपलं दोघींचं. छाती धडधडायला लागलं होतं. पुढचा आरोप कोण करणार. तुम्ही. आपण. नणंद तिची. अरे वा. बोला. ती चिडली ना की जेवण सॉलिड स्पायसी बनवते. म्हणजे बोलत नाही काही, जेवण सॉलिड स्पायसी बनवते. मान्य जेवण आहे का? स्पायसी मान्य आहे. आरोप हिचं मान्य आहे? जेवण- आरोप मान्य आहे, पण त्याला काउंटर आर्ग्युमेंट ही हा. आहे की तिचं म्हणजे माहेरपासूनच जेवण जे आहे ते स्पायसीच आहे आणि मला स्पायसी आवडतं. तर मी सांगितलेलं ती फॉलो करते, तर त्याच्यात तिची अजिबात चुकी नाही असं मला वाटतं. वा. पुढचा आरोप. लहान असताना ती खूप लाडकी होती सगळ्यांची, हा. तर त्याच्या कारण आम्हाला सर्वांना ओरडा पडायचा. हा. नाही, मी सांगते. हा, एक मिनिट. हे दादा आणि ताई बोला. हा. तो इतका खोडकर होता लहानपणी की असे कितीतरी किस्से आहेत की जेणेकरून मी खूप प्रॉब्लेम मध्ये अडकलेली आहे त्यावेळेला. एक इन्सिडेंट सांगते. लहानपणी एक असं खेळायचं विमान माझ्या काकांनी कुठे बाहेर गावून आणलं होतं. तर माझे केस त्यावेळेला पण मोठे होते. तर त्यांनी तुझं हे डोकं म्हणजे एक हे आहे आणि त्याच्यावर विमान मी चालवतो असं म्हणून त्यांनी चालवलं. आणि त्याची जी चाकं होती ती फिरून फिरून माझ्या केसामध्ये अडकली. मी पार्लरमध्ये जाऊन केस माझे एवढे करून आलेली. त्यांनी तसं मी असं फडकं घातलं डोक्यावर आणि चालत रस्त्याने मी आणि मम्मी पार्लरमध्ये गेलेलो. सगळे माझे म्हणजे गुंतले इतके भयंकर की तिला कट करूनच ते पूर्ण काढावे लागलेले. तर तो इतका म्हणजे असे आहेत का ते. हो. हा. आणि ढकलतात तुमच्यावर नो. सगळ्यांसमोर. नाही, मी लहान होती त्याच्यामुळे माझे खूप लाड झाले. त्याच्यामुळे त्याला कधी ओरडा बसला असेलही कदाचित. पण
तोही तितकाच होता. काय भाऊ बहिणीचं प्रेम आहे ना. कारण ना हे सगळं असे बालपणीचे दिवस आठवले ना की देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. त्या बालपणीच्या कविता, त्या बालपणीच्या आठवणी सगळ्या आठवतात, हो की नाही. मला आज हे सांगावंसं वाटतं की ह्या कवितेचे कवी म्हणजे माझे पणजोबा गणेश हरी पाटील. अरे वा. बालकवी. आणि मेन म्हणजे त्यांच्या ह्या कविता पाठ्यपुस्तकात आहेत. देवा तुझे किती, फुलपाखरू छान किती दिसते, या सगळ्या पुस्तकं. आणि त्यांची कॅसेटही माझ्या पप्पांनी प्रकाशित केली आहे. त्याच्यामध्ये मंगेश पडगावकरांनी निवेदन केलंय आणि दत्ता डावजेकरांनी संगीत दिलं होतं. केलेलं आहे. वा वा. त्या निमित्तानं पणजोबांची आठवण आली, त्यांना नमस्कार करूया. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कोणते ते सगळ्यांनी सांगायचे. ती ग्रास्पिंग चांगलं आहे तिचं. म्हणजे सांगितलं तिला काही गोष्टी माहिती नाही, पण सांगितलं की तसं पटकन करते. थोडं तिचे लाड आणि हे आमच्याकडे जास्त पुरवले गेलेत, त्यामुळे कदाचित तिचा तो स्वभाव थोडा हट्टी आणि तापट झाला असेल असं वाटतं. आता तिला लग्न झाल्यामुळे मॅच्युरिटी आलेली आहे, त्यामुळे तिच्यामध्ये हा नक्कीच बदल ती घडवून आणेल आणि आणेलच याची मला खात्री. आपण शिक्षिका वगैरे नाही, कारण तुम्ही म्हणजे तुम्ही होमिओपॅथी, हा, त्यामुळे त्यांनी तो करेक्ट हळूच त्यांनी संदर्भासहित स्पष्टीकरण असा. या सगळ्या आरोपांवरती, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे. केसाच्या बाबतीत ऍक्च्युली कारण आहे, मी सांगते. मी ना स्ट्रेटनिंग केलंय, तर वेणी घातल्यावर ना त्या केसामध्ये खूप वेव्स येतात, म्हणून मी केस बांधणं पण अवॉइड करते. पण आता मी परत काहीतरी जाऊन करून येईन केसांना, पण वेणी नक्की घालीन आणि गजरा पण घालीन. आणि स्वयंपाकाच्या बाबतीत मी थोडं तिखट करते आता. हळूहळू मी इकडच्या गोड स्वयंपाकाला ऍडजस्ट होईन. आणि काय नाही, अजून या घराला अजून खूपसं आपलंसं करायचंय. आत्ताच आली आहे मी, भरपूर केलंय मी आपलंसं, पण जशी जशी मी इकडे रुळेन तसं अजून आपलंसं करीन सगळ्यांना. जसं तुम्ही म्हणतात की तुम्ही आपलंसं करीन, तसंच या घरालाही, घरही तुम्हाला नक्कीच आपलंसं करणार. काही काळजी करू नका. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी हा तन्मणी झी मराठीकडून तुम्हाला. आणि आता यानंतर कोण पैठणी जिंकणार आपण बघणार आहोत. आणि बघूया आता कोणाची चिठ्ठी यामधून निघणार आहे. घ्या एक चिठ्ठी. काय वेगळी ठेवलेली वाटतं लिहून. हा, आणि हे नाव आहे रोशना राणे. नाव सांगा. मी मिसेस रोशना उल्हास राणे. माहेर कुठलं. माझं माहेर पुण्याचं. पुण्याला कुठे. खडकी. खडकी. आता मला सांगा, आज तुमची चिठ्ठी येईल किंवा नाव येईल असं वाटलं होतं का तुम्हाला. मला नव्हतं वाटलं, पण माझ्या फ्रेंड्सला वाटलं होतं. म्हणजे कशावर वाटलं होतं, पाट्यावर का वरवांड्यावर. नाही, त्यांना वाटलेलं की मी माझं नाव येईल असं. चला, आम्ही सगळेजण टाळ्या वाजवून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो या खेळाला. हा खेळ, ज्या खेळामध्ये आपणा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर सकाळी सकाळी किंबहुना काल रात्री 12 वाजल्यापासून सगळे गोविंदा या महाराष्ट्रभर, देशभरामध्ये दहीहंडी आणि त्याचबरोबर हंडी फोडण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. सगळे गोविंदा आणि त्या गोविंदातला प्रत्येक जण, म्हणजे त्या पथकातला प्रत्येक जण सुखरूप घरी जाऊ दे अशी प्रार्थना करूया. आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा. या ठिकाणी ही छोट्या छोट्या ज्या हंडी आहेत त्याचा थर रचायचा, मनोरा रचायचा, धावत जायचं आणि समोर जाऊन ती दहीहंडी फोडायची. सगळ्यात आधी या दोघींपैकी ज्या कोणी 7 थरांची हंडी इथे रचून पुढे जाऊन ती दहीहंडी फोडणार, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. पण त्याचबरोबर एक महत्वाचा क्षण आहे, हो की नाही. तुला आता मी उचलून घेणार आहे. हा, इकडे. आणि ती हंडी फोडायची. ती जा. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. कुमाकुंडा 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 कुमाकुंड गोविंदा रे गोपाळा. 1 2 3 खेळ सुरू झाला. गोविंदा रे गोपाळा. घाई करू नका, पडला तर काय उपयोग नाही. वाकू नका, पुढं वाकू नका. 2 पैसे देतो मला पिकवून टाका. कुमाकुंडा 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 कुमाकुंडा.
आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणारा एक प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू त्यांच्यासाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू सर. उपविजेत्या ठरल्या राणी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या. आजच्या या गोकुळाष्टमीच्या विशेष भागामध्ये ठाकूर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि आजचा हा भाग संपल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत आपण ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात, पुढच्या प्रवासामध्ये. नमस्कार करतो सगळ्यांना, कारण हा भाग संपतो आहे.